विश्वजित कॅमेरा ऑन कर. ह्याच्यामध्ये सपोज क्वेश्चन नंबर 2 मध्ये काय हो सांगितलंय, टीचर. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह, योग्य पर्याय निवडायचा आहे. वेन वेन म्हणजे काय, टाइम विचारलेला असतो. वाय मीन्स रिझन विचारलेला असतं. आणि वेअर मीन्स काय विचारलेलं असतं, एखादं ठिकाण किंवा प्लेस विचारलेला असतं. तेव्हा वेअर हा असा क्वेश्चन केला जातो. अंडरस्टूड? हो. नेक्स्ट वन क्वेश्चन काय, चूज द ग्रामॅटिकली करेक्ट सेंटेन्स फ्रॉम द गिव्हन अल्टरनेटिव्ह. Which one sentence is a grammatically correct? That one sentence you have to choose. Okay. Do Sheila attend the school in time? Then question mark. Does Sheila attend the school in the time? Then question mark. Did Sheila and nantar does Sheila attend the school in time? Okay. Which one option is correct here? Do Sheila attend the school in time? Does Sheila attend the school in time? Did Sheila attend the school in time? Does Sheila attends? हे बघ, इथे जर बघितला डू शीला तर नाही येणार. ओके, कारण जेव्हा इथे वापरलेला आहे हा प्रेझेंट टेन्स मधला वर्ब आहे अटेंड. ओके, तेव्हा डू वापरलं जात नाहीये. ओके, कुठला तर एक असतो, डू तर असेल किंवा हे तर असेल. त्यामुळे हा पण इनकरेक्ट असणार आहे. आणि डीड शीला अटेंड द स्कूल इन टाइम हा भूतकाळामध्ये आहे. इन टाइम म्हणजे आता हा वर्तमान काळातला विचारलाय, प्रेझेंट टेन्स मधला विचारलेला आहे. पण डीड हे प्रेझेंट मध्ये विचारतो का, डीड हे भूतकाळात बोललं जातं. मग हा पण ऑप्शन इनकरेक्ट असणार आहे. आणि इथं डज हे वर्तमान काळात आहे, बरोबर आहे. पण इथं अटेंड्सला पण एस प्रत्यय लावलेला आहे. ओके, त्यामुळे एकतर इथं डू असेल तर इथं एस प्रत्यय लावला असेल, दॅट्स वन करेक्ट. पण दोन्हीकडे एस प्रत्यय येत नाही. इथं पण ई एस चा प्रत्यय येतो आणि इथं पण एस चा प्रत्यय. दॅट्स वन इनकरेक्ट. तर ऑप्शन सेकंड इज अ करेक्ट. डज शीला अटेंड द स्कूल इन टाइम? अंडरस्टूड? हो. ओके, नेक्स्ट वन क्वेश्चन नंबर 4. चूज द करेक्ट एक्सप्लेनेटरी सेंटेन्स, कम्प्लीट द फॉलोइंग सेंटेन्स. पुढील वाक्य पूर्ण करण्याकरता दोन उद्गारवाचक वाक्य निवडा. आता ह्याच्यामध्ये द किंग वॉज इम्प्रेस्ड बाय ओल्ड मॅन्स विजडम, ही सेड. ओके, दोन वाक्य निवडायचे आहेत. एक्सप्लेनेटरी म्हणजेच उद्गारवाचक असणारे. आणि आता एक्सप्लेनेटरी सेंटेन्स कसा होईल ह्याचा, द किंग वॉज इम्प्रेस्ड बाय द ओल्ड मॅन्स विजडम, ही सेड. मग आश्चर्यचकित होऊन तो म्हणाला. काय म्हणाला असेल, असे दोन वाक्य तो सरप्राइझिंगली तुला असेल. आता द किंग वॉज इम्प्रेस झाला कशा, ओल्ड मॅनच्या विजडम वरती. ओके, इच्छाशक्तीवरती. मग कुठला असेल आन्सर, विश्वजित? पहिलं. Okay, what wise a man he is. That's one answer also correct. आणि नंतर how wise he is. He is कोणासाठी वापरलेला आहे, ओल्ड मॅन साठी वापरलेला आहे. ओके, इट्स बोथ आन्सर इज करेक्ट. अंडरस्टूड? हो. हो. ओके, नेक्स्ट वन. वर घ्या टीचर. एकच मिनिट. नेक्स्ट वन क्वेश्चन प्रॅक्टिस. युअर फ्रेंड, Your हा क्लिक कर. your friend is late to school. Which WH word will you use to ask him the reason?
व्हाय येणार बघा टीचर त्याचं. ओके, जेव्हा रिझन विचारतो तेव्हा काय येणार आहे? वाय येणार आहे. येस, आन्सर इज करेक्ट. नेक्स्ट वन क्वेश्चन. चूज द करेक्ट सेंटेन्स फ्रॉम द गिवन अल्टरनेटिव्ह. चूज द करेक्ट टाईप ऑफ सेंटेन्स. टाईप ऑफ सेंटेन्स कोणता करेक्ट आहे? पर्यायातून योग्य प्रकार निवडायचा आपल्याला. An imperative sentence, a sentence, an explanatory sentence, and then interrogative sentence. What is meant by interrogative sentence? Interrogative sentence म्हणजे काय? माहितीये का तुला? नाही माहिती. जे क्वेश्चन एस नो टाईपचे क्वेश्चन असतात किंवा क्वेश्चन विचारणारे सेंटेन्स जे असतात त्याला इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स म्हणतात. ऑप्शन 4 इज अ करेक्ट बिकॉज इथं विचार करायची गरजच नाहीये. देअर इज अन क्वेश्चन मार्क, दॅट इज इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स सिम्पली. अंडरस्टूड? हो. नेक्स्ट वन, क्वेश्चन नंबर 4. फाइंड आउट द ऑड सेंटेन्स. टीचर दुसरा नाही झाला. हो, दुसरं राहिलं का? चूज द करेक्ट सेंटेन्स फ्रॉम द गिव्हन अल्टरनेटिव्स. दिलेल्या पर्यायातून योग्य वाक्य निवडा. ही वॉज कम्प्लिटेड हिज होमवर्क इन द मॉर्निंग. ही वॉज कम्प्लिटेड हिज होमवर्क इन द मॉर्निंग. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन दॅट? हा, इथं वॉज आहे, इथं हॅज आहे. ओके, ही वॉज कम्प्लीट हिज होमवर्क इन द मॉर्निंग. ही इज कम्प्लीट्स. दिस इज रॉंग. जेव्हा इथं कुठलं असेल बघ बरं. हे तर रॉंग असणार आहे. इज आहे, इथं आय एन जी पाहिजे होतं, ते नाहीये. दॅन नेक्स्ट वन, ही कम्प्लीट इन द मॉर्निंग. मॉर्निंग मध्ये ऑलरेडी झालेले आहे. दॅन कम्प्लिटेड पाहिजे होतं, कम्प्लीट आहे. दॅट्स वन ऑल्सो रॉंग. ह्या दोन्ही मधला बघ बरं कुठला असेल. ही वॉज कम्प्लिटेड. वॉज दुसरं आहे असेल का? तर एक मिनिट, तुला वॉज असेल तर कम्प्लिटेड येतं का? नो, कम्प्लीटला आय एन जी येतं. वॉज वेअर असेल. ओके, then this is also wrong. So which one option is correct here? Option second is correct here. He has completed his homework in the morning. Understood? त्यासाठी थोडंसं ग्रामॅटिकल टेन्सचा स्टडी पाहिजे. टेन्स ज्याचे फॉर्म्युले आहेत दिलेले ते सगळे तुला 12 फॉर्म्युले पाठ पाहिजे. जे पाठ असतील तर तुला लगेच टाइप्स ऑफ सेंटेन्स काय ओळखता येईल ते आपण बघूया टेन्सच्या वेळेस. Next one, question number 3 is completed now. Then question number 4. Find out odd sentences. Which one you have to fill the odd? That one. Tell me. Question number 4 first. Find out the odd sentence. Which one you have to fill odd here? Hmm. He is lazy boy. That's one. Okay. Don't sleep lazy. He does work in we had. आता ह्याच्यामध्ये जर बघितलं तर कॉमनली तुला काय दिसते बरं? खूप सिंपल आहे. जर थोडासा विचार केला ना तर लगेच कळेल तुला. इट्स व्हेरी इझी. Actually, here is sentence start from the subject. Here also sentence starts from subject. Here also there is an subject. What is this? Don't. हे काय? Don't sleep lazily. भूतकाळ. भूतकाळ आहे, बरोबर आहे, पण हे काय? ह्या शब्दाला काय म्हणतो आपण? डोंटला हेल्पिंग वर्ब आहे की नाही? कॅन, कुड, डू, डज हे हेल्पिंग वर्ब आहेत सगळे. हा हेल्पिंग वर्बनी काय सुरू होतंय वाक्य, त्यामुळं ऑड काय असणार आहे? हेच असणार आहे ऑब्विसली, कारण इथं सगळीकडे सब्जेक्टनी सुरू झालेलं वाक्य आहे. आणि इथं डोंट स्लीप लेझिली. ओके, इथं काय हेल्पिंग वर्बनी वाक्य सुरू झालेलं आहे, त्यामुळे हा थोडासा सेंटेन्स वेगळा असणार आहे. अंडरस्टूड? नेक्स्ट वन, क्वेश्चन नंबर 5.
Choose the correct alternative. Exclamatory sentence are used to make request करतात उद्गारवाचक to चिन्ह ask किंवा एक्सप्लेनेटरी question to सेंटेन्स कधी यूज करतात मोस्ट ऑफ दी मेक अ रिक्वेस्ट नो इम्परेटिव्ह सेंटेन्स मध्ये रिक्वेस्ट असतो इथं आस्क क्वेश्चन क्वेश्चन आस्क करण्यासाठी क्वेश्चन strong feeling आ to express a strong feeling मध्ये येणार बघा. टू एक्सप्रेस स्ट्रॉंग फिलिंग किंवा सरप्राइझिंग असेल तुमच्यासाठी तर ते असं चिन्ह असतं की नाही दिस इज कॉल्ड ॲज एक्सप्लेनेटरी साइन तेव्हा एक्सप्लेनेटरी सेंटेन्स यूज केलं अंडरस्टूड ओके हो. नेक्स्ट वन क्वेश्चन Choose the correct assertive assertive sentence sentence for the following sentence. हा How beautiful it looks. हा ह्याचा असर्टिव्ह सेंटेन्स बनवायचा आता हा कुठला सेंटेन्स आहे इथं एक्सप्लेनेटरी साईन आहे म्हटल्यावर कुठला सेंटेन्स आहे एक्सप्लेनेटरी सेंटेन्स आहे हा मग ह्याचा असर्टिव्ह मध्ये करायचंय विधानार्थी वाक्यामध्ये रूपांतर करायचंय काय येईल? म्हणजे कसं टीचर? आता एक्सप्लेनेटरी सेंटेन्स मध्ये कसं असतो लास्टला उद्गारवाचक चिन्ह असतो असर्टिव्ह सेंटेन्स विधानार्थी विधान म्हणजे त्याच्यामध्ये एक विधान असं एक हेतू लपलेला असतो काहीतरी हे असतं वाक्य एक सिम्पली वाक्य म्हणलं तरी चालेल असर्टिव्ह मध्ये हम्म, आता हाऊ ब्युटिफुल इट लुक्स म्हणजे खूप जास्त प्रमाणामध्ये खूप जास्त कौतुक करायचं असेल तर एक्सप्लेनेटरी इथं काय सांगितलं स्ट्रॉंगली फिलिंग असेल तर एक्सप्लेनेटरी सेंटेन्स असतो मग स्ट्रॉंगली म्हणजे जास्त आपल्याला सांगावं लागेल मग हे हाव हाव तर आपल्याला काढावं लागेल कारण हे असर्टिव्ह मध्ये येणार नाही असर्टिव्ह सेंटेन्स जेव्हा बनवतो तेव्हा मग ह्या वाक्य कुठे होईल इट इज ब्युटिफुल इट्स व्हेरी सिम्पल इट लुक्स व्हेरी ब्युटिफुल इट लुक ब्युटिफुली दॅट्स वन रॉंग हे वाक्यच बरोबर नाही इट लुक ब्युटिफुली दॅट्स वन ऑल्सो रॉंग सो या दोन्ही मध्ये जर कम्पेअर केला तर कुठला आन्सर करेक्ट येईल दुसरं. हा येस बिकॉज इट्स व्हेरी इथं यूज केलंय ना त्यामुळे स्ट्रॉंगली एक्सप्रेस म्हणून केलेला आहे असर्टिव्ह सेंटेन्स कुठला आहे इट लुक्स व्हेरी ब्युटिफुल अंडरस्टूड हो. ओके क्वेश्चन नंबर 7 नाव Choose the correct WH word to completed the sentence. ओके विच Dash dash वन can I do for? डॅश डॅश कॅन आय डू फॉर यू त्याचा अर्थ काय टीचर? याचा अर्थ तो मी काय करू शकतो कधी करू शकतो मग कॅन आय what वेन what कॅन येईल ना? आय डू फॉर यू वॉट पण येऊ शकतं इथं एक मिनिट ऑप्शन मध्ये वेन नाही एक मिनिट हा व्हॉट कॅन आय डू फॉर यू दिस इज अ करेक्ट व्हॉट कॅन आय डू फॉर यू ओके नेक्स्ट वन क्वेश्चन रीड द डायलॉग्स फाइंड द नंबर ऑफ इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स and choose the alternative इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स मीन्स व्हॉट आता मी सांगितलं होतं प्रश्नार्थी येस नो वाले. नाही नाही एस वाले प्रश्नार्थी त्याच्यामध्ये इंट्रोगेटिव्ह मध्ये क्वेश्चन्स आहेत इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स मध्ये टाईप आहे येस नो टाईप क्वेश्चन अदरवाईज तुम्ही डब्ल्यू एच टाईप क्वेश्चन डब्ल्यू एच म्हणजे काय डब्ल्यू एच ने क्वेश्चन विचारणार आणि येस नो टाईप म्हणजे ज्याचं उत्तर येस किंवा नो येतं त्याला येस नो टाईप क्वेश्चन असं म्हणतात इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय प्रश्नार्थी वाक्य याला इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स म्हणतात त्याच्यामध्ये दोन टाईप आहेत मी सांगितलं आता ओके रीड द डायलॉग्स फाइंड आउट द नंबर्स ऑफ द इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स चूज द अल्टरनेटिव्ह पुढील संवाद वाचा व प्रश्नार्थी विधाने आहेत ते शोधा प्रश्नार्थी विधाने कोणते कोणते आहेत बघा हॅलो हाऊ आर यू हा बर तू वाच हे. हाऊ आर यू? हम्म ऋषिकेश ऋषिकेश
Hello. How हम्म. are you? हम्म. Ankit. अनिकेत अनिकेत Hi. सेड. Home. असं हा दोन डॉट असते ना, कधी पण कन्व्हर्सेशन वाचताना ह्या दोन डॉटला सेड टू किंवा सेड म्हणायचं. सेड. बोल. Anik. आता ह्याच्यामध्ये प्रश्नार्थी वाक्य कोणते 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 आलेले आहेत? कुठे कुठे प्रश्नार्थीचे? हम्म. आणि हे when are you coming to my home? ओके. ह्याच्यामध्ये प्रश्नार्थी चिन्ह किती आले आहेत? प्रश्नार्थी वाक्य किती आले आहेत? दोन आलेले आहेत. ओके. Home. व्हेरी गुड. नेक्स्ट वन, क्वेश्चन नंबर 9. Choose the correct punctuation mark for the sentence given below. पंक्च्युएशन्स ठेवायचे. करेक्ट. आता रिमार्केबल अचिव्हमेंट, खूप मोठी अचिव्हमेंट झाल्यावरती रिमार्केबल अचिव्हमेंट असं म्हणतात त्याला. तिथं कुठं कोणती साईन येईल? व्हॉट अ रिमार्केबल अचिव्हमेंट. ना त्याचं येस, Ex- व्हेरी गुड. एक्सप्लेनेटरी सेंटेन्स येईल. व्हेरी गुड. नेक्स्ट वन, इम्परेटिव्ह सेंटेन्स युजली बिगेन विथ. इम्परेटिव्ह सेंटेन्स, आता इम्परेटिव्ह सेंटेन्स मीन्स माहिती आहे, आज्ञार्थी वाक्य. प्लीज, रिक्वेस्ट करतो, आज्ञा देतो एखाद्याला, तर तेव्हा इम्परेटिव्ह सेंटेन्सचा वापर केला जातो. बेसिक फॉर्म द वर्ड, बेसिक फॉर्म इम्परेटिव्ह सेंटेन्स, बेसिक फॉर्म द वर्ब पासून सुरू होतं. प्लीज, कॅन पासून सुरू होऊ शकतात. ओके. दॅन नेक्स्ट वन. Choose the correct yes no question for the following sentence. You have done the practicals today. Yes, very good. Correct answer. Using there and helping verbs, then afterwards question mark. Answer will get yes or no type. Okay. The next one question, question number 12. The student said, please let me go, teacher. The Hmm. underlined part indicates हा, काय इंडिकेट करतो अंडरलाईन पार्ट जो आहे? a request. येस. प्लीज मीन्स काय? रिक्वेस्ट केलेली आहे. येस, व्हेरी गुड. नेक्स्ट वन क्वेश्चन. Choose the correct option which does not match the सिच्युएशन. option. हा, क्वेश्चन पूर्ण वाचायचं आहे. सगळे ऑप्शन पूर्ण वाच. Raman got first prize in competition. His mother was happy. She said, हा, प्रसंगाला साजेसा नसणारा म्हणजे डझंट मॅच, मॅच होत नाही प्रसंगाला, असा कोणता वाक्य ऑप्शन मध्ये आलेले आहेत? व्हॉट अ प्लेझेंट सरप्राईज, दॅट्स वन युजली आलं असेल. व्हॉट अ क्लेवर बॉय, नंबर आल्यावर तर म्हणतात की क्लेवर आहे असं. हाऊ हार्ड वर्किंग आर यू, म्हणजे किती हार्डवर्क केला असेल. डोंट रन अवे, म्हणजे पळू नकोस, ते तर कॉम्पिटिशनच पाळण्याचे आहे. ओके. राम गोज फर्स्ट प्राइज इन कॉम्पिटिशन, कॉम्पिटिशन आहे, रनिंग कॉम्पिटिशन असेल.
स्टडी कॉम्पिटिशन एनिथिंग, डोंट रन अवे असं कोणच म्हणत नाही. सो ऑप्शन फोर्थ वन इज करेक्ट हिअर. ओके. फाइंड आउट द ऑड सेंटेन्स, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. ओके. इतरांपेक्षा वेगळे वाक्य कोणते? What a hard luck. How was your holidays? When did you go to evening? How did spend your holidays? Hmm. What a hard luck. What a hard luck. कुठलं येणार नाही मॅच मिसमॅच, म्हणजे एक वेगळं ऑड कुठलं वाटतंय तुला ह्याच्यामधलं? सिम्पल आहे बघ ह्याच्यामध्ये. बघ तुला सगळ्या वाक्यामध्ये क्वेश्चन मार्क दिसत असेल. इथे क्वेश्चन मार्क आहे, इथे क्वेश्चन मार्क आहे. इथं फक्त काय एक्सप्लेनेटरी सेंटेन्स आहे. ओके. सो ऑब्विसली हा ऑड असणार आहे किंवा इतरांपेक्षा वेगळा म्हणला तरी चालेल. अंडरस्टूड? हो. ओके.